पूर आला, रात्रीपासूनच वाढलं पाणी. सकाळच्या पारी उठून पूर आलाय म्हणून सगळं पळालेत. मग आम्ही पण जिथल्या तिथं टाकून आम्ही पण पळालो इथं. त्यावेळेला मन सगळं हे होत होतं, आता काय होतंय म्हणून भीती होतीच की. In August 2019, Western Maharashtra witnessed severe flooding of the Krishna River. Record-breaking torrential rains, major dam discharge and construction on the river floodplains led to the submergence of about 500 villages across Kolhapur and Sangli districts. The disaster took the lives of many, displaced thousands, and caused the loss of livestock and property. The impact of all this was disproportionately higher on people with disabilities. पुलातून पाण्यातून आम्ही गेलो. आमच्या नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून एक पाय ह्याच्यातून चिखलातून काढून मग दुसरा पाय काढणार. 52-year-old Nashima Mujawar has difficulty using her right arm and right leg. She and her husband managed to escape the floods after hearing warnings from the local administration, but they were on their own. मी भी आजो, ते भी आजो आहे, मी भी आजो आहे. मी मला अजून काय होईल म्हणत, चल बाबा पाया पडतो म्हण, चल म्हणलं. मी थांब बसली त्या फुलापाशी, उठल्या वाडी ओढल्या, तिथं समाधान वाटलं. सगळं कापडी भिजली, लोक मागून घालून जोर काढले बिचारी. पर्यावरण बदल बऱ्यापैकी झालाय आणि काही वेळा असं पण पुराच्या पिरियडमध्ये असं होतंय की शेतकऱ्यांचं पण हाल होतंय. म्हणजे नागरिकांना पण गावातल्या पूर आला किंवा काय आला असं की फार हाल होते त्यांचं. आणि त्यांच्याबरोबर काय आहे की अपंग लोक पण आहेत आपल्या गावात. 45 ते 48 लोक अपंग आहेत. त्या कुटुंबावरच पण भरपूर त्यांना त्रास होतोय. त्रास म्हणजे त्या लोकांच्यावर जबाबदारी पडते की आता ह्या लोकांना बाहेर कसं काढायचं, काही झोपून नाही ते असे बी अपंग आहेत. Maharashtra's disaster management plan suggests that people with disabilities and other vulnerable groups need special care during disasters, especially during rescue effort, for which maintaining such data is essential. Climate change amplifies the vulnerability and marginalization of people with disabilities, worsening financial conditions, health, and access to essential services such as food, water, and shelter. They face a higher risk of death too during natural disasters, about 4 times higher than people without disabilities. अपंग महिला एरवी सुद्धा त्यांचे खूप प्रॉब्लेम असतातच आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांना रेस्क्यू करत असताना वगैरे जावं लागलं इकडे तिकडे. जेव्हा मदत यायची तेव्हा ते जे ट्रक टेम्पो यायचे सगळे लोक पळत जायचे, पण काही ज्या चालू शकत नव्हत्या, बोलू शकत नव्हते, त्यांना त्या गर्दीमधून ती मदत घेणं अवघड व्हायचं. कारण महिलांचे प्रश्न त्या सहजासहजी बोलत नाहीत. आम्ही तिथे जाऊन त्यांना बोलतं केल्यानंतर त्यांनी हे त्यांचे प्रॉब्लेम्स सांगितले. नाहीतर अगदी पिरियड्समध्ये सुद्धा अगदी कुठले तरी घाणेरडे ओले कपडे त्या वापरत होत्या, ज्याच्यामुळे त्यांना खूप मोठा जंतू संसर्ग होऊन त्यांचे हेल्थला नक्कीच खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. मला म्हणजे चालता येत नाही जास्त, कमरेतनं मणका माझा कमजोर आहे, चालायला जमतच नव्हतं. पुरीने धरून आणायचं कारण चिखल पाय घसरून पडेल ही, आणि पाण्यातनं तर निघायला लागत होतं बाहेर. त्यामुळं मुलांना सरळ घेता पण येत नव्हतं. असं कोणाला तरी धर हे करून असं आम्ही करत गेलो बाहेर. इथून गेले मग तिथं शाळेत आपलं एकाच खोलीत सगळ्यांना असं ठेवलेलं, का अंथरुणाची काही व्यवस्था नव्हतीच त्यावेळेला. शाळा म्हणलं तिथल्याच बाथरूम मध्ये जायचं. परत कसं होतोय अपंगानं ह्याच कस, त्यामुळे यांची सोय पहिला करायला लागते, आईची बायकोची. त्याला नाही म्हणजे पाऊस पडला तर फुल पडतोय, नाही म्हणजे मग काहीच नाही. पहिलं कसं जंगल ही होती, त्या वातावरणात पाऊस व्यवस्थित पडत होतं. आता पडला म्हणजे पडतोय, नाही म्हणजे पाऊसच पडत नाही.
आता काय झालंय, सगळं तोडून टाकलेत लोकांनी, झाडं तोडा, ही तोडा, ते तोडा. त्यामुळे वातावरण कसं सगळंच उष्णता झाल्या, वातावरण सगळं बिघडत आहे ना.